द सॉन्ग ऑफ सॉंग्स, गाण्यांची गाणी. सावकाश हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटींचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. अकबर बादशहाने वर पाहिले. त्यांच्या डोळ्यांत कौतुकाचे भाव तरळत होते. अप्रतिम, ते म्हणाले. अत्युत्तम, मी रोजच आपले गाणे ऐकतो, पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली. जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे, असे मला वाटते, अकबर म्हणाले. पण मला तसे वाटत नाही शहनशाह, तानसेन हसून म्हणाला. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणी आहे. खरंच? अविश्वासाने अकबर म्हणाले. तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलेच पाहिजे. आपण ते घडवून आणू शकाल का? तानसेनने नकारार्थी मान हलवली. माफ करा महाराज, पण ते येणार नाहीत. काय? बादशहाने स्वतः आमंत्रण दिले आहे, हे समजल्यावरही ते येणार नाहीत? नाही, तरीही नाही. दुसऱ्या कुठल्याही राजाला हे उत्तर ऐकून राग आला असता. पण अकबर वेगळे होते. फार छान उस्तादजी, तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यांत पाहून हसत ते म्हणाले. जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? होय महाराज, जर आपण हिंदुस्थानचे बादशहा म्हणून येणार नसाल तर मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून येईन. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करीत होते. तानसेन व बादशहा त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामात व्यग्र होते. त्यांना गाण्यासाठी विनंती करताच ते हसून पण ठामपणे म्हणाले, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. अगदी त्यांचा आवडता शिष्यही त्यांचे मन वळवू शकला नाही. पण त्यांना कसे तयार करायचे हे तानसेनला बरोबर ठाऊक होते. त्याने गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला आणि गाताना मुद्दाम चूक केली. तो सूर बरोबर नाही तानसेन. त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले, काय झाले तुला? तानसेनला गुरुचे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. संत हरिदासांनी वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला. मग ते त्यापुढे आणि आणखी पुढे गात राहिले. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहूकडे पसरले. एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे. अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखे भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य होते हे अकबराच्या लक्षात आले. संगीत असे असू शकते हे त्याला माहीतच नव्हते. त्याने असे काही यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. परत जाताना बादशहाने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारले, उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तानसेन हसला. शहनशाह, मी आपल्या हुकुमावरून गातो, हिंदुस्थानच्या बादशहाच्या हुकुमावरून. पण गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्याच्यासाठी गातात, ईश्वरासाठी. त्यांचे गाणे त्यांच्या अंतरात्म्यातून येते, मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे. मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी म्हणजेच अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी करणार? धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल
तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा